महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मकर संक्रांती निमित्त एक महत्त्वाचे आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांसाठी विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात येत आहे। हे क्लिनिक मकर संक्रांतीपासून म्हणजेच आजपासून कार्यान्वित होत असून दर बुधवारी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे। महिलांच्या रजोनिवृत्तीच्या काळात संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, अस्थिसुषिरता, वजन वाढ आणि हृदयविकाराचा वाढता धोका अशा अनेक शारीरिक व मानसिक समस्या उद्भवतात। मात्र समाजात अनेकदा या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते। हे लक्षात घेऊन महिलांना वेळेत शास्त्रीय आणि समर्पित उपचार मिळावेत यासाठी मेनोपॉज क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे। राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय तसेच निवडणूक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे। या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येईल। गरजेनुसार औषधोपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन, आहार व जीवनशैली विषयक मार्गदर्शन देण्यात येणार असून कॅल्शियम आणि जीवनसत्व ड संदर्भातील उपचार तसेच आवश्यक तपासण्यांची माहिती दिली जाणार आहे। या संदर्भात अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे यांनी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून मकर संक्रांतीपासून मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। या क्लिनिकमध्ये होणाऱ्या महिला रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेवणे, दरमहा आकडेवारी सादर करणे आणि या सेवांची व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या निर्देशानुसार सुरू होणाऱ्या या उपक्रमाचा लाभ महिलांनी घ्यावा। रजोनिवृत्ती काळातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, संकोच न ठेवता पुढे यावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे। महिलांच्या आरोग्यासाठी मकर संक्रांतीपासून सुरू होणारे हे मेनोपॉज क्लिनिक राज्य सरकारकडून महिलांना दिलेली एक अर्थपूर्ण आणि आरोग्यदायी भेट ठरत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।